जलील आणि नवनीत राणांमध्ये वार पलटवार होत आहेत। हिरवा रंग पसरवण्यासाठी पाकिस्तानात जा असं नवनीत राणा म्हणाल्यात, तर हिंदुस्थान हुंड्यात मिळालाय का असा पलटवार इम्तियाज जलील यांनी केलाय। आणि जे आता बातम्यामध्ये चालू आहे कि पूरा ग्रीन करेंगे, पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा। इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना। छत्रपति शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं, जो महाराष्ट्र में रह रहे हैं, ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी। म्हटलं असतं की साहेब तुमची कॉर्पोरेटरने असं म्हटलेले आहे का मी सगळं हिंदूला, काही नाही आहे। यांना काय आहे की चीप पब्लिसिटी पाहिजे असतं। चीप पब्लिसिटी साठी ते कोणत्याही खालच्या लेवलवर जातं। आणि भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना अशी सवय लागलेली आहे कि जहां पर भीड़ दिख गई वहां पे पहुंच जाओ। उनको मालूम है कि फुकट में मजलिस के नाम के ऊपर कुछ तो मिल जाएगा। तर त्याच्यामध्ये आमचे एक अमरावतीची एक बाई आहे, नीला एमआईएम शिवाय काही जमत नहीं, इनको तो नीला भी नहीं चलता है सर, नीला भी नहीं चलता है। पहले वो सोच रहे हैं कि हरे को निपटाए फिर नीले पे आए करके उसने। उनकी षड्यंत्र, उनकी साजिश यही है, लेकिन उनको ये नहीं मालूम है कि हरे को निपटाने के चक्कर के अंदर नीला भी हमारे साथ जुड़ा हुआ है। हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणेंच्या युतीवर अजित पवारांनी वक्तव्य केलंय। आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय जातं, आमचं बिघडलं तर काही जणांचं फावतं। बारामतीतील प्रचार सभेत अजित पवारांनी ही टोलेबाजी केली आहे। वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्तामामा भरणे एकत्र आले, अप्पासाहेबांनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं, आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं, ते नाराज होतात। त्याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? तर भरत गोगावलेंच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे का असा सवाल आहे, कारण भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तसे संकेत दिलेत। भविष्यात महाडवर दावा करू शकतो असं दरेकर म्हणालेत। राजकारणात उद्या काय होईल सांगता येत नाही असंही सूचक वक्तव्य दरेकरांनी केलंय। आता तर आम्ही एक एक पाऊल टाकतोय। शेवटी आम्ही गल्ली ते दिल्ली गाठलेलं आहे। आम्ही ग्रामपंचायत ते पार्लमेंट मध्ये जाणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे एक पाऊल आमचं पुढे पडतच असतं। आता आमची सध्या निवडणूक आहे, त्याच्यामुळे आता आमच्यात कंदाल करू नका तुम्ही। भविष्य राजकारणात उद्या काय होणार हे आज नाही सांगू शकत। राजकारण एवढं तात्कालिक असतं। राज्यात 30 जून पर्यंत कर्जमाफी करा, कर्जमाफी झाली नाही तर एकही रेल्वे फिरू देणार नाही। शंकरपटावर बैलांना पळवलं तसं सरकारला पळवू, कर्जमाफीवरून बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला। 31 तारीख जून पर्यंत कर्ज माफ केलं नाही तर महाराष्ट्रात रेल्वे गाडी धावू देणार। तर नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवलाय। युतीसाठी एकनाथ शिंदेंनी अशोक चव्हाणांना फोन केला। महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढणारे भाजप आणि शिवसेना आता मात्र एकत्र आले। अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केलेली आहे। पार्श्वभूमी अशी आहे की आमचे प्रयत्न होता की पहिल्यापासून युती व्हावी, आमचा प्रयत्न होता, पण त्यांच्याकडे मागणी जास्त पण होती। आमच्याकडे 550 लोकांचे अर्ज होते, त्यामुळे अधिक मागणी असल्यामुळे ते जुळू शकलं नाही। फॅक्ट आहे, आता निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंचं माझं बोलणं झालं या विषयावर। तर त्यांनी म्हटलं की त्याला युती घ्यायला बरं होईल, त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की सोबत घेऊन काम करायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।